रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्य फल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 5वा पाहिला आहे. आज आपण अध्याय 6वा पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. अध्याय 6, दृढधन्वा राजाची कथा. फार फार वर्षापूर्वी हय हय नावाच्या देशात दृढधन्वा नावाचा एक राजा होता. तो कलावंत, विद्यासंपन्न आणि मोठा गुणवान होता. त्याची राणी गुणसुंदरी ही सुद्धा मोठी चतुर, शहाणी आणि पतिव्रता होती. या जोडप्याला 4 पुत्र आणि 1 कन्या अशी संतती होती. राजाला कशाचेच काही कमी नव्हते. तो राजा सुखविलासात सदा मग्न असायचा, चैनीत राहायचा. मग राजाला कधी कधी असे वाटे की हे एवढे सुख, राजवैभव आणि विलासी जीवन आपल्याला कसे लाभले. मी तर जप, तप, यज्ञ, याग वगैरे पुण्यकर्मे केलीच नाहीत. मग आपल्याच वाट्याला हे असे सुखी जीवन कसे आले. अशा विचारात तो राजा कधी कधी गुंगून जात असे. एके दिवशी दृढधन्वा राजा अरण्यात शिकारीला गेला. खूप दमला, थकला. मग एका मोठ्या तलावावर गेला. पाणी पिऊन तो एका विशाल वटवृक्षाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत बसला. तेवढ्यात काय नवल झाले. त्या वटवृक्षाच्या फांदीवर एक पोपट आला आणि तो मनुष्य वाणूने म्हणाला, राजा, सावध हो, सावध हो. तुला हे एवढे राजवैभव पूर्व पुण्याईमुळे प्राप्त झाले आहे, पण तू सदैव सुखविलासात आणि चैनीत हे आयुष्य जे घालवित आहेस ते ठीक नाही. पार लौकिक सुखासाठी तुला या ऐहिक सुखभोगांचा त्याग करून काहीतरी विशेष पुण्यकृत्य केली पाहिजेत. तुझ्या मनात तेही विचार कधी कधी येतात, पण प्रत्यक्ष आचार मात्र घडत नाही. राजा, सावध हो, सावध हो, आणि आता तरी पुढे पुण्यकृत्यात आयुष्य घालवून धन्य हो. त्या पोपटाच्या बोलण्याचे राजाला खूपच नवल वाटले. राजा ताडकन उठला आणि त्या पोपटाला विचारू लागला, अरे, तू आहेस तरी कोण, मला हा असा उपदेश करून. पण राजाचे बोलणे न ऐकताच तो पोपट भुरकन उडून गेला. राजा पुन्हा विचारात पडला. महालात परत आल्यावर दृढधन्वा राजा सतत त्या पोपटाच्या सांगण्याचा विचार करू लागला. तो सदैव त्याचे चिंतनात मग्न राहू लागला. खाणे नाही, पिणे नाही, झोप नाही. राजाच्या कानामनात त्या पोपटाची वाणी सतत घुमू लागली, राजा, सावध हो, अजून तरी जागा हो. राजाची ती अवस्था पाहून गुणसुंदरी राणीला मोठी काळजी वाटू लागली. अन्न पाणी नाही, झोप नाही, राज्यकारभारात लक्ष नाही. यांना हे असे झाले आहे तरी काय. ती राजाला सारखी प्रश्न विचारायची, पण छे, राजा निरुत्तर. एक नाही की 2 नाही, सदैव विचार चिंतनात, निवांत, शांत, खिन्न, उदास. नंतर एके दिवशी वाल्मिकी मुनींनी स्वारी दृढधन्वा राजाकडे आली. राजाने त्यांचे यथोचित छान स्वागत केले. वाल्मिकी मुनी प्रसन्न होऊन म्हणाले, राजा, तू धन्य आहेस. तुझे हे अपार राजवैभव, राणीचा अतिस्थशील सेवा स्वभाव, हे सारे पाहून मला खूप आनंद झाला. ही सारी ईश्वराची कृपा आणि तुझी पूर्व पुण्याई. पण मुनिवर्य हे हल्ली नेहमी कसल्या तरी विचार चिंतनात सतत मग्न असतात, गुंगलेले असतात. आहार विहार आचार काही नाही, नेहमी अस्वस्थ, उदास. यांना झाले आहे तरी काय, काहीच सांगत नाहीत मला. आपण आलात, योग चांगला आला. आता तरी हा खुलासा होईल म्हणून म्हणते. राणी गुणसुंदरी बोलत होती. मग वाल्मिकी मुनींनी राजाला त्याच्या त्या स्थितीचे कारण विचारले. तेव्हा दृढधन्वा राजाने आपली ती वनातील काही आणि फांदीवरील पोपटाच्या संदेशाची कहाणी सांगितली आणि आतुरतेने विचारले, मुनिवर्य, मला त्या पोपटाच्या संदेशाचा अजूनही नीट उलगडा झाला नाही. तो ते मला का बरे बोलला? कोण होता तो पोपट? त्याने मला तसे पुन्हा सावध हो, जागा हो का बरे सांगितले? शिवाय मला हे असे अपरंपार राजवैभव आणि सुखी विलासी जीवन कोणत्या पूर्व पुण्याईमुळे प्राप्त झाले? मी तर काही जप, तप, यज्ञ, याग वगैरे केलेले नाही. मग हे सारे सुख, वैभव आणि तशातच त्या पोपटाचा तो अकस्मात संदेश, ही घटना कशी घडली काही सुचत नाही. कृपा करून मला या सर्व गोष्टींचा उलगडा करून सांगा. त्यावर वाल्मिकी मुनी शांत गंभीर झाले आणि म्हणाले, राजा, तुझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे तुला हे सारे वैभव प्राप्त झाले, पण तू सतत जो सुखोपभोगात मग्न राहतोस ते ठीक नाही. या जन्मात तू काहीतरी विशेष व्रत नियम पाळून पुण्यकृत्य करावीस आणि पारलौकिक कल्याण साधून मोक्षपदाचा अधिकारी व्हावेस.
म्हणून त्या पोपटाने तुला जागे होण्याचा, सावध होण्याचा तो उपदेश केला. अरे तो पोपट म्हणजे तुझ्या पूर्वजन्मातला पुत्रच आहे. तो शुकदेव फार चतुर, शहाणा सुपुत्र. तेवढ्यात राजाने आतुर होऊन विचारले, मुनिवर्य, माझ्या त्या पूर्वजन्माची कहाणी तरी मला सांगा. त्या जन्मात मी कोणती पुण्याई केली? तो पोपट शुकदेव आमचा पुत्र कसा? कृपा करून सगळे सांगावे, तरच मी धन्य होईल. ती कथा पुढील 7व्या अध्यायात दिली आहे. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु, जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. आता एका श्रोतेजन, अधिक मास महिमा आख्यान. जे श्रवण केले या घडे पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाळू. झाडावय पापाचा मळू, कथा अळूमाळू वदतसे. प्रश्न करीतसे श्रीलक्ष्मी, वदतसे कैवल्यधामी. तेची श्रवण कीजे तुम्ही, पापशयाचे जाण या. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे. एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोदनी पै. तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था. मग निरोपीजे तत्वता, जेने भव व्यथा निवारे. कवन पापाची या रात्री, नष्ट होती दीपदानेशी. पूर्वी ऐसिया वृत्तासी, आचरून पुण्यराशी तो झाला. हे अद्यंत निरूपण, मज करवाजी श्रवण. तव बोले जनार्दन, एके कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी. कृतज्ञ आणि परद्वारी, दुराचारी मदप्राशक. कुटील लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी. माता पित्याचे तेहुनी आधी, मातृगमनी दुराचारी. भ्रूण हत्या पुत्र हत्या पाही, स्नुषा भगिनी कन्ये तेही. याते रततो स्वदेही, ऐशी महापातके अपार. तया पापाचे क्षाळन, होय केलिया दीपदान. आता पावेतो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासवरी, केशवा अर्पण दान करी. प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मास बरीपै द्यावे. स्नान कीजे प्रातःकाळी, गंगा यमुना सागर जळी. अथवा सरोवरे पाळी, कीजे प्रतिदिनी स्नानाते. हेही न घडे कवनाते जरी, बापी कूप तडागाचे परी. स्नान कीजे निर्धारी, अथवा स्वगृही शीतोदके. शरीरी सामर्थ्य नसलिया पाही, प्रवाह जावया शक्ती नाही. शीतोदक नसे सर्वतेही, तरी वाग नाही उष्णोदका. संपूर्ण फल असे उष्णोदकी. तया द्विगुणित जाण शीतोदकी, वापी कूप आणि तटाकी. चतुर्गुणित जाण पा, नदी तीराची या ठाई जाण. दशगुणित घडे पुण्य, तया दशगुणे जाण घडे पुण्य. गंगा स्नाने, महागंगा क्षेत्री पाही, अथवा सागराचे तीरीही. संकल्पयुक्त स्नान केले, जीही तरी सहस्र सगुणे. पुण्य जोडे, ऐसे स्नान विधीचे सारून. मग कीजे देवतार्चन, स्वये ताम्र पात्री आज घालून. दीप लावून ठेवीजे, मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून. दीप पूजन करुनी जाण, द्यावे दान ब्राह्मणाते. दक्षिणे सहित दीप, एक मासवरी साक्षेप. केलिया होय निष्पाप, सुख अमुपते पावती. आयुराग्यो संतती अपार, चुके यम यातना की अघोर. दीपदाने कांती सुंदर, वर्धमान होय पै. अपमृत्यू गंडांतर, दूर होय हा निर्धार. ए विषयी आन विचार, न घडे साचार जानपा. सप्त जन्मचे पाप, तेही जडे आपोआप. शतजन्माचा जो लेप, तोही अमुप जडतसे. परिश्रद्धा पुरस्कर पाही, नित्य नित्य हव्यास दही. घडतो ऐसा संदेह, नाही शास्त्री पायी हा निर्णय. दीपदानाचा पर्वविधी, जळकुंभ ठेविजे आधी. परिपूर्ण जळसंधी, पूजा विधी करून या. तयावरी मग दीप ठेवूनी, जळकुंभा सहित दिजे दाही. एक मास बरी प्रतिदिनी, करिता निर्वाणी फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषाते, समान लाभ दोहीते. सौभाग्य अथवा विधवेते, समान पुण्याते पाविजे. वरकड करिता यज्ञदान, द्रव्य पाहिजे तया लागून. येथे अल्पवेचे महापुण्य, सांगितले जाण साक्षेपे. यथाशक्ती ब्राह्मण भोजन, भक्ती पुरस्कर करावे जाण. श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे.
तयावरी शक्ती असेल पाही, वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही, भाव धरोनी ते देही, अति आदरे अर्पिजे, नाना परिकृत मिश्रित, अपूप अन्य यथास्थित, षडस्वे पक्वाने बहुत, ब्राह्मणाते अर्पावी, गोभू हिरण्य दानानी, जो अर्पी भूदेवा लागुनी, मलमासाशी प्रतिदिनी, तो मोक्ष सदनी पावतो, आयुराग्य धन समृद्धी, अपमृत्यू न बाधी, पुरे आयुष्याची अवधी, तोवरी आरोग्यता देहासी, वैशाते पशुधन प्राप्त, शूद्राते सुखोत्पत्ती होय, क्षत्रिय तो विजयी रणांत, न बाधित शस्त्र घाय, स्त्रियांते वैधव्य नाही, कुमारी ते निज भ्रतार्तोही, सुलक्षणिक प्राप्त होई, व्रत प्रभावे ऐशिया, नित्य करावे पुराण श्रवण, रात्रो कीजे हरिजागरण, प्रातःकाळी प्रातस्नान, दीपदान यथाविधी, पूर्वी सरस्वती तीराचे ठाई, सुषमी नामे द्विज पाही, पुत्र कलत्र सर्व आप्तही, श्रीयुक्त नादतसे, भिक्षा मागून नित्यानित्य, कुटुंबाते संरक्षित, तयावरीही अतित, असलिया सांभाळित मध्यांनी, धन्य ऐशियाचा संसार, श्री असोनी स्वधर्मी, नर रूपवती सेवेसी सादर, मनी तिरस्कार न मानी, समयी आलिया अतीत, लाहे लाहे दुनावत, तया ते असे तोषवित, भोजन पाने आदरेसी, भिक्षार्थी याचे गृहाते, सर्व संग्राहक कैचा तेथे, परिसमयी असेल ते, यथा रुची संपादी, स्वपुत्रा धरी मनी, परम आल्हाद ब्राह्मण भोजनी, न उरो आपण दुसरे दिनी, परिखेद मनी मानेना, ऐशी श्री धर्मानुकूळ, तया पुरुषाचा सुफळ काळ, तयावरी तुष्टे हो गोपाळ, पावे दयाळ संकटी, परी ऐसे वर्तता संसारी, तया अपुरेने पडे निर्धारी, साधा वर्तता सदाचारी, पाहे मुरारी कसवटी, तेथे सर्वदा जो संतुष्ट, हर्षची मानी उत्कृष्ट, मग तयावरी जगन्नाथ, सदा संतुष्ट मानसी, असो आता पाल लाड बहुत, सुशर्मा यथाचारे वर्तत, गृही धेनू सेवा नित्य करीत, उदर भरी ऐसिया परी, नित्य करून प्रातस्नान, बरी करतसे जपध्यान, मग करून या भिक्षाटन, अतितात सहित भोजन करीतसे, धन्य ऐशियाचा संसार, तोची प्रिय होय रमावर, नाही तरी असाक्षी भोजन प्रकार, न घडो निर्धार देहाते, अतिथी बैसविनियाद्वारी, स्वगृही भोजन जो करी, सोयरियाची प्रार्थना करी, बरपिया परी मिष्टान्न, ऐसे भोजन घडे जयासी, तरी नरकी वास तयासी, जे भोजन मांस भक्षणासी, उदक प्राशने रुधिर, अतिथी अभ्यांगता विरहित, भोजन घडे जयाचे नित्य, तरी सोमपानाचे फळ प्राप्त, असे निश्चित निर्धारे, ऐसा सुशर्मा निर्धारी, पुराण श्रवण तृतीय प्रहरी, रात्रो करी हरी जागरी, तेने तुष्टे नारायणा, ऐसी करिता काळक्रमणा, पैसाव्याची सत्कारणा, तो मलमास प्रवरता जाना, करी विचारणा मानसी, म्हणे संचय नाही धनासी, केवी घडे पुण्य राशी, कवने करावे दानासी, व्रत प्रभावासी याची पै, मी तव दरिद्र अत्यंत, न घडेची परमार्थ, दान धर्म यथास्थित, न घडे किंचित मज लागी, ऐशी चिंता परमहृदयी, उद्भवली तयाची पाही, म्हणे सार्थक पट घडले नाही, मूर्ख दशा पाही या वाचे, प्रतिदिनी मौन्य धरुनी, पुराणी बैसतो जाऊनी, तो तेथे निघाले दीपाख्यान, केले श्रवण यथा निघुनी, तोची बोध चित्ती ढसावनी, म्हणे हेची करावे आपण, मग प्रतिदिनी दीपदान, करी ब्राह्मण निजनिष्ठे, पुरुषोत्तम प्रित्यर्थ, भक्तिदान देत असे ब्राह्मणाप्रती, ऐसा नेम चालविता प्रीती, काय निश्चित वर्तले, एकादशीचे दिवशी, सुशर्मा बसला जागरणासी, दीप लावणी घृतेसी, सन्निधेसी ठेवित, पूजा करून संकल्पयुक्त, प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणाते, ऐसा नेम करुणे हृदयात, प्रातस्नानाते जातसे, तव धरची निद्रिस्त सर्वही, जागृत तेथे कोणीच नाही, तव एक बिडाळक तेथे पाही, मुशक लागी डंसितसे, तेने दीप ज्योती मंद झाली, मुशक न देखे नेत्र युगळी, मग माजरे ते वळी, केली नव्हाडी ती ऐका, आपुल्या पुढल्या हाताने, दीप सरस्वती ता युक्तीने, मूषक दृश्य व्हापातेने, म्हणून केला उपाय, तो कृपाळू तो सर्वेक्षर, मूषक पळाला तो सत्वर, परी नवले वर्तते थोर, ऐका समग्र भाविक हो,
तया मार्जारा ते वेळी विमान उतरे भूमंडळी, विमानी बैसविताची तत्काळी, देखे नेत्र कमळी ब्राह्मण, सुशर्मा स्नान करुणी आला, तो हा चमत्कार देखिला, मग बोलता झाला ते वेळी, विमानस्थाने ते काळी, म्हणे देवदूत हो विज्ञापना, माझा आणि जे हो मना, या बिडाळके पुण्याचरणा, केले म्हणून वानेल वाहिला विमानी, तव ते देवदूत सर्व समाचार, तया ब्राह्मणा ते कथिला साचार, म्हणती हा तव संगी उपकार, केला उद्धार बिडाळका, तरी संग संगती दोष जैसा, काही पुण्य लेश जाण तैसा, संवाद ऐकून ऐसा, चित्त उद्विग्न ते झाले, म्हणे ते हे जनार्दना वासुदेवा, हे वैकुंठ मुरारे केशवा, अच्युता अनंता माधवा, करुणार्पणा दीनबंधो, कवन पुण्याची या राशी, विडाळक आचरला देहासी, नेनो पूर्व सुकृताच्या राशी, म्हणून विमानासी प्राप्तता, हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्यदानी मधुसूदना, क्षीरद्वियाची नारायणा, करुणाघना दीनबंधो, मी तव अभागी पूर्ण, देणेच कर्मी पुण्यचरण, मज पापी याते स्वर्गभुवन, प्राप्त कोठून होय पै, ऐसा संदिग्ध अंतरी, परमद्रवला हृदय मंजिरी, अश्रू चालिले नेत्रद्वारी, करुणास्वारी भाकित, तयाची करुणा ऐकून, कृपेने द्रवला नारायणा, तयाचे चतुर्भुज करुण, तात्काळ वाहिला विमानी, या लागी केले पुण्याचरण, ते कदापि वाया न जाण, वाया गेलिया येईल उने, ब्रीद पूर्ण तोरडी असे, स्वबुद्धी अथवा सत्संगती, पुण्य घडावे भलत्या रीती, तेने संतोष श्रीपती, अधोगती नव जाय, धन असुनिया पदरी, जो दान धर्मा ते न करी, तया पापया नरक अघोरी, जन्मवरी सुटेची ना, म्हणून औचिता नरदेहो, सुक्ते लाभला पहा हे, न विचारिता न्याय न्यायायो, करी संचयो धनाते, ऐसी वैसा संसारी वेचिता, के बी घडे सार्थकता, तेची वैसा निघून जाता, मग धन वार्ता केहुती, संचय केला त्या धनाते, तो राहे जेथील तेथे, एकलेची जाण घडे त्याते, जेथील नेथे जेथे निजात्मा, धर्म नेणे काही, दडला प्रवाही जन्मपंक्ती, हाची जाणवणी अभिप्रायो, कृपाळू जो देवादिदेव, म्हणून सुलभ उपावो, निर्मूले ठेविला जनाते, म्हणून सुशर्मा द्विजवर, वर्ततेसे दरिद्राचार, परिचिंती करुणी निर्धार, केला उद्धार स्वयतेने, या लागी प्राणिया ते पाही, सुलभ उपाय निर्मिलामही, म्हणून आचरावे देही, सार्थकता पाही अनायासे, ऐसा इतिहास पुरातन, लक्ष्मी ते निवेदी नारायण, म्हणून तुम्हा श्रोतेजन, केले निरोपण यथामती, तरी ग्रंथातरी ठेवून विश्वास, स्वय करा हो या व्रताचा सायास, जेणे चुके हो गर्भवास, चुके अनायासे जन्मपंक्ती, येथे मुख्य भावासी कारण, भावे संतुष्ट जनार्दन, एर भाविकाते पतन, न चुके जाण निर्धारे, एका भावार्थासी कारण, तुलसी दसे संतुष्टे जनार्दन, म्हणून गर्वरहित जाण, करावे पूजन महाविष्णूचे, हाची जाणोनी निर्धार, वाग्वल्ली तुळसी दळ साचार, तेने अर्चिला रामावर, प्रीती पडी भारे आपुल्या, स्वस्ती श्री अधिक मास महात्म, ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, षटोध्याय गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु. इति षष्टोध्याय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.